घड्यामधलं सगळं सोड दे, सोड आणि घडा भरून परत हे करून टाक पाणी. अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन होताना आपण पाहतो आहोत. ही दृश्य मुंबईमधून आहेत. ते घेऊन यायचं, ते घेऊन यायचं. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं आपले सहकारी प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्योत्स्ना गंगणे आहेत आपल्यासोबत. ज्योत्स्ना, माझा आवाज येतोय तर आपण सांगा की ही घटना कुठे घडते आहे? सध्या जे आहे ते मुंबईच्या वाळकेश्वर या ठिकाणी असलेल्या बाणगंगा या तलावामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले दिवंगत अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन जे आहे ते करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन जे आहे ते पवार कुटुंबियाकडनं सांगण्यात आलं होतं की राज्यातल्या 36 जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी जे आहे ते अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन होणार आहे. आणि त्यापैकी आज जे आहे ते मुंबईमध्ये हे अस्थि विसर्जन करण्यात आलं. आणि या ठिकाणी जे आहे सना मलिक आमदार आणि त्याचबरोबर नवाब मलिक आणि जिशान सिद्दीकी हे तिघेही या अस्थि विसर्जनासाठी उपस्थित होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक या अस्थि विसर्जन या ठिकाणी उपस्थित होते. सना मलिक, जिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक यांच्या उपस्थितीमध्ये अस्थि विसर्जन झालेलं आहे मुंबईतलं. आपण आता पुढील बातम्यांकडे वळतो आहोत. धन्यवाद ज्योत्स्ना सर्व तपशिलासाठी. याच निमित्तानं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून मौन पाळून अजित पवार यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. मुंबईतल्या बाणगंगा इथे हे अस्थि विसर्जन संपन्न झालं. ओम शांती शांती शांती. अजित पवार यांच्या अस्थींचं मुंबईमध्येही विसर्जन झालेलं आहे. या निमित्तानं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. हे आपण आता थोड्याच वेळापूर्वी पाहिलं.